तर हाय मंडळी, आता आमची शर्वरी किचनचं काया पालट करणारी आहे आणि आज आली आहे किचन मध्ये स्वयंपाक करायला। आणि तिचा डिमांड होता की ती स्वयंपाक करताना तुम्ही व्हिडिओ बनवा, तर आपण आता सुरुवात करतोय तिच्या स्वयंपाकाला। बघूया तिने काय बनवायचा प्रोग्राम केलेला आहे। आता शर्वरी सुरुवात केलेली आहे, बघताय तुम्ही मस्तपैकी तिने कांदा टाकलेला आहे। आता हळूहळू ती कांदा परतत आहे आणि या इकडं अंडी फोडून ठेवलेले आहेत, या इकडं तिखट मीठ आहे। तर तुम्हाला हे बघून कळालेच आहे आज शर्वरी ऑमलेट भुर्जी बनवणार आहे। आणि अशा तऱ्हेने टमाटा टाकलेला आहे आणि कांदा आणि टमाटा दोघं एकत्र मिळून परतायचं काम सुरू आहे। थोडक्यातच तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे आहे। आणि मला वाटतंय ती घड्याळ हातात घालून आता भुर्जीची रेसिपी टायमिंग मध्ये पूर्ण करणार आहे। आणि आता बघितलं तर दोन्ही पण परतून आलेला आहे। सध्याचा नेक्स्ट चटणी विटणी काय असं टाकण्याचा प्रोग्राम असू शकतो असं मला वाटत आहे, पण जर असेल तर हे मला वाटते की परतून आलेलं दिसत आहे। तुमचं काय म्हणणं आहे, आता तुम्ही ह्याच्या नेक्स्ट काय ऍड करणार आहे, तुम्ही काय सांगता? तर नेक्स्ट आहे बघा ऑमलेट फोडलेली अंडी। ती अंडी आता फेटायला घेतलेली आहे तिने। आता त्यात चटणी तिखट मीठ टाकत आहे आणि ती आता फेटून घेणार आहे। तर फेटून घ्या। हे आमचे नवीन कुक आहेत त्यामुळे त्यांना जरा हळूहळू जमतंय। आणि अशा तऱ्हेने शर्वरीने अंडी पूर्णपणे फेटून घेतलेली आहे आणि ती आता कांदा टमाटा तेल त्या कढईमध्ये ऍड करणार आहे। तर तिने थोडेसे कांदा परतायला परत घेतलेला आहे आणि ती आता फेटलेले अंडी ऍड करत आहे। आता फेटलेले अंडे ऍड करून त्यात चटणी मीठ असं परत मिक्स केलेलं आहे। चवीपुरतं मीठ चवीपुरतं तिखट असं घातलेलं आहे आणि गॅस वाढवून तिनं परतायला चालू केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आलेला घाम तुम्हाला सांगत आहे तिची मेहनत भरपूर आहे अंडी बनवण्यात। पण अंडी कोंबडीने बनवले, ती फक्त फोडून भुर्जी बनवत आहे। या कुकचे रेसिपी पाहता आणि ही बनवायची पद्धत पाहता कोण बरे धाडस करेल हे रेसिपी खाण्याचे, मला तर हा गंभीर प्रश्न उठलेला आहे। आणि मला तर वाटतंय माझंही धाडस होणार नाही। तर मित्रांनो मंडळींनो, तुम्हाला आमंत्रण आहे आमच्या शर्वरीकडून 2 अंड्याच्या भुर्जीचं। जर कुणाला जरी चॅलेंज पाहिजे असेल तर तो खाऊ शकतो आणि जर खाणाऱ्याला विनर घोषित केला जाईल। जर तुमच्यात धाडस असेल हिम्मत असेल तर तुम्ही अंडी भुर्जी शर्वरीच्या हातची खाऊन दाखवा। आणि शर्वरीने अशा प्रकारे ऑमलेटची रेसिपी पूर्ण केली आहे। मला तर बघूनच वाटते खरंच मित्रांनो, खोटं नाही बोलत आहे, पण बहुतेक चांगलीच झाली असणार आहे। आणि सध्या तर पहिल्यांदा शर्वरी टेस्ट करणार आहे। आता टेस्ट करून आपण तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघूया। चेहऱ्याच्या एक्सप्रेशनने आपल्याला थोडासा अंदाज येईल तिची रेसिपी कशी झालेली आहे। हा 3 बोटं वर करून कंदीलचा इशारा दिलेला आहे तिनं। आणि चला तर मग पुन्हा भेटूया शर्वरीच्या नवीन रेसिपीकडे। जेव्हा तिला नवीन रेसिपी सुचेल तेव्हा आपण ती बनवूया। तिच्या हातून बनवून झालं का तिचा व्हिडिओ आपण बनवून आपल्यापर्यंत पोहोचवूया। गुड बाय।